नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आणि आज सकाळी सकाळीच आपण चाललो आहे खोपोलीला म्हणजे खोपोलीच्या मागचा एक स्टॉप पळसदरी, तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे. तर आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि सकाळीच आपल्याला विटीवरनं खोपोली 7:30ची गाडी पकडायची आहे. आणि आत्ता सकाळीच घड्याळात वाजले 6:15. 6:15 वाजता मी निघणार आहे विटी स्टेशनला. चला तर मग आपण आता पुढचा विलॉंग बघूया. आता मी विटी स्टेशनला पोचलो आहोत. विटी स्टेशनला आल्यानंतर मी पहिली तिकीट काढली आणि पर पर्सन तिकीट 60 रुपये आहे एकाची. रिटर्न 60 रुपये आहे. तर आम्ही 6 जण होतो, तर मी या दोघींची सुद्धा हाफ तिकीट अशी त्याच्याकडे मागितली. आणि आता 7:30ची लोकल लागलेली आहे खोपोली. आणि आम्ही विटीला का बसायला आलो की तिथून आपल्याला सरळ रिकामी ट्रेन भेटेल म्हणून आम्ही विटीला बसायला आलो. आणि सकाळीच आम्ही नाश्त्याला वडापाव घेतला होता, काहीच खाल्लं नव्हतं म्हणून. कर्जत स्टेशनला उतरलो. खूप ट्रेनला गर्दी होती, त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. कर्जत स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही तिथे विचारपूस केली, तर आम्हाला कळलं की डाव्या साईडला टॅक्सी स्टँड आहे. तिथून सरळ पळसदरीला जाणाऱ्या टॅक्सी शेअरिंगमध्ये भेटतात. शेअरिंगमध्ये 30 रुपये घेतात ते एकाचे, परंतु आम्ही 6 जण असल्यामुळे 300 रुपये घेतले आमचे. ॲक्च्युली बार्गेनिंग होते, पण आपण नवीन एरियात असल्यामुळे आम्ही काय बार्गेनिंग वगैरे करत बसलो नाही. 300 रुपये येण्या जाण्याचे 600 रुपये झाले. आणि मठाकडे जाण्याचा रस्ता इथून जवळजवळ कर्जतपासून पळसदरीपर्यंत 6 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे आम्हाला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागला तिथे जायला. पण थंडीचे दिवस असल्यामुळे जरा चांगलं वातावरण होतं. छान असं थंड हवा येत होती आणि मुलंसुद्धा मस्त एन्जॉय करत होती. जास्त करून आमची छोटी अनु आणि इवा. पळसदरीला पोचलो आणि पळसदरीला आजूबाजूला थोडी राहणीमान असल्यामुळे 2-3 घरं होती आणि मध्येच मस्त स्वामींचा छान असा मठ आहे. मठाजवळ गेल्यानंतर तिथे आम्ही सुरुवातीला मठात प्रवेश केला. सुरुवातीलाच 2 असे छान स्टॉल आहेत लागलेले. त्या स्टॉलमध्ये तुम्हाला पूजेचं साहित्य, अगरबत्ती, धूप वगैरे इतर सगळं सामान मिळतं देवाचं. आणि त्याच स्टॉलच्याच बाजूला छान असं त्यांनी एक पिण्याचं पाणी व हातपाय धुण्यासाठी सोय केलेली आहे. तिथे जाऊन आम्ही सुरुवातीला हातपाय धुतले. म्हणजे बाहेरून आल्यानंतर बाहेरच चप्पल काढायची व तिथे हातपाय धुवून नंतर आपण मंदिरात प्रवेश करायचा. हातपाय धुतल्यानंतर समोरच आम्हाला दादांची समाधी लागते. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं, पाया पडलो आणि त्यानंतर आम्ही मठामध्ये प्रवेश केला स्वामींच्या. आणि स्वामींच्या इथे इतर वेळेस खूप छान अशी पद्धत केलेली आहे. म्हणजे रांगेमध्ये उभं राहून जाण्यासाठी एक अशी दर्शनाची लाईन त्यांनी आखलेली आहे. त्या रांगेतून हळूहळू जात आम्ही पुढे जात सरकत गेलो व शेवटी ही आज. आणि कसं मधला दिवस असल्यामुळे गर्दी नव्हती, नाहीतर इतर गुरुवार व रविवारची खूप इथे मठामध्ये गर्दी असते. आणि हे अन्नप्रसादाचा सुद्धा आपल्याला लाभ घेता येतो. गुरुवार, रविवार आणि पौर्णिमा असली की आपल्याला प्रसादसुद्धा भेटतो इथे. आणि समोरच आपण निघताना सुरुवातीला खोली लागते, ती दादांची लागते. तिथे आम्ही पाया पडलो आणि तिथून बाहेर पडल्यानंतर गणपती बाप्पाचे दर्शन होते. छान अशी सुबक मूर्ती गणपती बाप्पाची इथे बसवलेली आहे सुरुवातीला. त्याचे दर्शन घेतले. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर शेजारी बाजूला स्वामींचे दर्शन होते. आणि खूप मोठी अशी प्रतिमा स्वामींची उभी केलेली आहे. छान अशी सुबक आकृती, सुंदरच असं ते स्वामींचं पुतळा वगैरे. याचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ओटी वगैरे प्रसाद जो आणला होता तो तिथे ठेवला. कोणीच नव्हतं मग तिथेच ठेवला. आणि त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो. आणि बाजूलाच स्वामींची दुसरी मूर्तीसुद्धा आपल्याला पूर्ण अशी छान गणवेशात दिसते. छान असं सजवलेलं होतं.
स्वामींच्या दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो तर तिथे विश्रामगृहामध्ये तिथे स्वामींच्या पादुका ठेवल्या होत्या, त्याचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही तिथेच एक अंधार खोली आहे, तिथेच जर तुम्हाला ध्यानस्थ बसायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही थोडा वेळ ध्यान करू शकता. आणि सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही शेजारी एकच हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे फक्त मिसळ आणि वडापावच होतं. त्यामुळे आम्ही सकाळी काय खाल्लं नव्हतं म्हणून मिसळ ऑर्डर केली. तोपर्यंत रिटर्न टॅक्सी शेअरिंग तीच भेटायची होती, कारण पळसतरीला टॅक्सी वगैरे तिथून काही अजून सोय नाही, फक्त वॉकिंग डिस्टन्स आहे आणि एवढं लहान मुलं चालू शकत नाही. म्हणून आम्ही पुन्हा त्याच टॅक्सीने फोन केला त्याला आणि परत त्याच टॅक्सीने परत कर्जत स्टेशनला पोचलो. आणि कर्जत स्टेशनला तिथून सुटणारी एकची गाडी लागली होती, ती आम्ही पकडली कारण खाली गाडी होती. आणि अशा रीतीने आम्ही आमचा दिवस खूप छान असा एन्जॉय केला. दर्शनसुद्धा छान असं झालं. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.